रामराम मंडळी, मी आज आलो आहे गणेश जाधव यांच्या घरी. भावाच्या लग्नाचा इऱ्यातला आज बकरं कापलं आणि त्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे. खरं सांगायचं म्हणलं तर भावाचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे. 2 वर्ष झाले. त्याच्यानंतर त्यानं लग्नाच्या आधीची विधी इराला बकरं कापणे हे चालू आहे. आता तुम्ही पुढं बघताय की ते मामा बसले आहेत, ते त्यांच्या अंगात ती इर येतोय आणि त्याचे प्रतिनिधित्व म्हणून गणेशचं पप्पा तुम्हाला पुढे दिसत आहेत. तुम्हाला बसलेलं पुढं तुम्हाला फेटा दिसतोय, येताची काठी लहान दिसते, नैवेद्य दिसतोय, काट्या दिसतात. ह्या काट्याचा एक मस्तपैकी किस्सा आहे. ते पुढं जाईल तसं तुम्हाला इथे रहस्य मी उलगडत जाणार आहे. तर सर्वांनी त्या ईर देवाच्या पाया पडा त्यांनी चालू केलेलं लक्षात घ्या. गणेश पहिला पाडला, त्यानंतर त्याचे भाऊ आणि वहिनी त्यांच्या पाया पडल्या, आई पडल्या, म्हणजे घरातली जी मंडळी आहेत त्यांनी पाया पडून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही चालू आहे बघा. आता पाठीमाग तुम्हाला दिसतंय का ते लढाई चालू आहे बघा. गणेशचं बाबा आणि ते जाधव मामा आहे. तर ही लढाई म्हणजे काय असेल तर जाधव घराण्यात क्षत्रिय आपण तर आहेच, म्हणून त्याचबरोबर हे कुठंतरी बाबा क्षत्रिय असेल कोण विसरू नये यासाठी ही प्रथा बहुतेक असावी असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय माहिती असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा मयूर आणि त्यांच्यात चाललेलं द्वंद्व युद्ध. तर हे युद्ध काट्या सगळ्यांच्या हातात दिसतात. तर या काट्याचं एक वैशिष्ट्य असते की काट्या प्रत्येकाने घेऊन हे लढाई करायची असते आणि ज्याच्या अंगामध्ये काळ्या कलरचा ड्रेस किंवा काळं काही असू दे तर त्याला ती काठी मारायची असते. पण तसं दिसत नाही. हे बाबुराव लोंढे बघा हलगी वाद्य आमच्या गावात वाजवत आहेत. परत इथं सगळ्यांची पूजा झाल्यानंतर ते युद्ध त्यांचं चालू झाले. परत हे चौघात आणि कापड धरले बघा वरती. त्याच्या मधोमध बरोबर नवरदेव आहे. नवरदेव आता लग्नानंतर 2 वर्षानंतर या पद्धतीमध्ये आलेला आहे. त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालेले आहेत. त्याच्यानंतर त्यानं इराला बकरं कापलं. पोरं आपली चिडवायला लागली, कवा देतोय बाबा जेवण, बकरं कवा कापतेस. भावानं अजून लईच मनावर घेतलं आणि आज बकरं कापलेलं आहे. पोरं लई खुश आहे त्याला घेऊन जायला, कारण आज संध्याकाळी जेवायला मिळणार आहे.